श्री तीर्थ प्रयागराज या सर्वांच्या अधिष्ठानाच्या सानिध्यात श्री क्षेत्र घोरवड या पवित्र स्थानावर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज म्हणायला हरकत नाही, बाबा आहे पत्रिकेत, पण निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक दिवसाची चिंतन सेवा त्यांचा जो विद्यार्थी वृंद आहे सर्वांच्याच अशा प्रकारच्या माध्यमातून ही प्रारंभित करण्याकरता मला आज्ञा मिळालेली आहे. तेव्हा नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सरस्वतीही नांदते आणि लक्ष्मीही नांदते. दोन्ही गोष्टी आहेत महाराज. वैकुंठवासी परमेश्वर प्रातस्मने डोंगरे महाराज म्हणायचे, गुजरातमध्ये लक्ष्मी नांदते, महाराष्ट्रामध्ये सरस्वती नांदते. पण आम्ही फिरत असताना सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलंय नाशिक जिल्ह्यात लक्ष्मी नांदते आणि सरस्वतीही नांदते. वारकरी संप्रदायाचा अत्यधिक प्रचार महाराज. आम्ही इतरत्र सुद्धा सांगतो की नाशिक जिल्ह्यात माणसं पैशाने श्रीमंत आहेत, तसं भावनेने सुद्धा श्रीमंत आहेत. भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता त्यांच्यात सत्वगुण आहे. आम्ही नेहमी सांगतो श्रीमंती आणि सत्वगुण दुर्लभ आहे. श्रीमंती आणि रजगुण, श्रीमंती आणि तमगुण लवकर तयार होतो. श्रीमंती आणि सत्वगुण दुर्लभ आहे. याच्याकरता काही महापुरुषांचं योगदान आहे. त्या योगदानामध्ये ज्यांचं दुसरं पुण्यस्मरण आहे वैकुंठवासी हरिभक्ती निवृत्ती बाबा यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाला नाद ब्रह्म निर्माण करणारी सामुग्री, त्या सामुग्रीमध्ये फार मोठा वाटा घेतला, प्रचाराचा वाटा घेतला. आता सर्व महाराज मंडळींच्या माध्यमातून मग ते निवृत्तीनाथ महाराजांचे अध्यक्ष गाडवे महाराज असतील, किरण महाराज असतील, आणखी बरीच महाराज मंडळी यांच्या माहितीतून लक्षात आलं की निवृत्ती महाराजाने 175 गावी मृदंगाचे क्लास घेतले आणि जाण्याकरता 4 चाकी गाड्या होत्या. त्या काळात सायकलवर प्रवास केला. असं म्हणावं लागेल, संसाराच्या नावे घालून या शून्य. कारण भगवान परमात्म्याच्या सामाजिक साधनेमध्ये या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. परमात्मा प्राप्तीमध्ये 2 प्रकारच्या साधना आहेत, एकांतिक आणि लोकांतिक. एकांतिक साधना लोकमान वमना समान मानाने एकांती राहणे विठोसाठी, सर्वस्वचा त्याग करून एकांतामध्ये राहू, ही एकांताची साधना आहे. आणि दुसरी लोकांतिक साधना, एक लिया भावबळे कै सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे. कलिया भावबळे, कलिया भावबळे कै सापडे तो काळे, सापडतो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके नदी, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके नदी, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एकट्याने नामसाधना किंवा भगवत प्राप्तीची साधना करत असताना एखाद्या वेळेला उशिरी लागू शकतो, पण वैष्णवांच्या मेळे उभा ठाके या केसी सामाजिक जी संघटात्मक अशा प्रकारची भक्ती साधना आहे, या साधनेचा फार मोठा प्रभाव आहे. आपण हरिपाठामध्ये तो अभंग म्हणतोय, संतांची संगती मनोमार्ग येते. पै संता सवे बसता
योगज्ञाने पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. कारण संतांच्या जीवनाच्या भोवती एक प्रकारची स्पंदनं फाकत असतात. काय वैज्ञानिक शोध आहे महाराज वारकरी संप्रदायातला. प्रत्येकाच्या शरीरातून स्पंदनं बाहेर फाकतात. काही विचाराची स्पंदनं, काही विकाराची स्पंदनं आहेत. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे, बैसता चोरापासी तशी होई बुद्धी, देखताची चिंधी मन धावी. बैसता व्यभिचारापाशी तशी होई बुद्धी, आणि देखताची नारी मन धावे. काय महाराज इतकं सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे. मोठेपणा म्हणून सांगत नाही. 1972 साल असेल, पंढरपूरला परमश्रद्धे प्रातस म्हणजे रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. 2 प्रकारचा होता. बहुजन लोकांकरता सत्संग आणि साधना करणाऱ्या साधकाकरता पहाटे त्यांच्या निवासस्थानावर सत्संग. आम्ही काही साधक मंडळी पहाटेच्या सत्संगाला जायची. घरून निघत असताना मनात बऱ्याच शंका असायच्या. थोडक्यात शंकाशास्त्री, खूप शंका असायच्या. आणि त्यावेळेला समाज तिथं कमी असायचा. असं जवळ जाऊन दर्शन घेऊन बसलो की मनात शंकाच राहत नव्हती. काय चमत्कार आहे वाटायचं. कारण ते स्पंदन असतात. स्पंदन सामाजिक साधनेतली स्पंदनं माणसाला भक्ती मार्गामध्ये पुढे घेऊन जात असतात. आणि त्याच्याकरता सामाजिक स्पंदनं निर्माण होण्याकरता आपल्या संतांनी टाळ दिंडी हाते घेऊन नाचा, टाळ दिंडी घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. नाद ब्रह्म निर्माण करणारी सामुग्री आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मृदंग आहे. याच्या अगोदर तत्वज्ञानाची बैठक सुद्धा हवी आहे. निवृत्तीनाथांच्या, निवृत्ती महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनाची माहिती मला मिळालेली आहे. हरिभक्तीपर्यंत द्वाराचार्य, डॉक्टरेट, लहवीत द्वाराचार्य रामकृष्णजी महाराज लहवीतकर. आज वारकरी संप्रदायातल्या विद्वत्तेची ज्यांनी मान उंच केली आहे. आणि त्यातल्या त्यात उत्तरेकडचे जे साधू आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पदव्या आहेत. महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, 108, 1008. पण आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा एक अशा प्रकारचं उंच व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. ते त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत. बरोबरच मृदंगाचे गुरु एकनाथ बाबा गुरु, वैकुंठवासी परमश्रद्धे गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु यांचे सुपुत्र गणपत बुवा सातपुते. इथं मला जे लिहून दिले पांडुरंग बाबा वैद्य, आणि गायन विद्येमध्ये माधव बाबा सुकाळे. ही सगळी अशा प्रकारची संगीताची आणि वादनाची कला वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये विकसित केली. आणि डवरी बाबा आहे. तेव्हा त्याबरोबरच अशा बाबतीमध्ये मृदंग अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाच्या अंतःकरणात सात्विक भाव निर्माण करून दंग करणारं सादंग म्हणजे मृदंग आहे. किती महिमा आहे महाराज त्याचा आहे. सांगतो थोडंसं, आता आलंय तोंडाला. आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर आले होते. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या गुरुचं नाव होतं मक्खनजी भैया, आणि मक्खनजी भैयांच्या गुरुचं नाव होतं कुदो सिंग. मध्य प्रदेशमध्ये
एका राजाच्या दरबारात मृदंग वाजवण्याकरता असायची. भल्या पहाटे दरबारात जिथे भरतो तिथे त्याने 1 तासभर मृदंग वाजवायचा. कारण मृदंगाच्या सात्विक ध्वनी लहरी आणि त्या सात्विक ध्वनी लहरी सत्वगुण निर्माण करतात. अलीकडे ध्वनिशास्त्र फार मोठं विकसित झाले महाराज. मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा एकदा शेतनिष्ठ पदवी मिळालेल्या शेतकऱ्याच्या शेतात मुद्दाम गेलो अभ्यासाकरता. फळबाग होती आणि छोटे छोटे स्टुडिओ लावले होते. त्या शेती मालकाला विचारलं का इथं काही सभा होते का? पण नाही. मग स्टुडिओ कशा करता? त्यांनी सांगितलं आता असं एक शास्त्र विकसित झालं आहे की विशिष्ट प्रकारचं संगीत झाडांना ऐकवलं की अधिक फळं देतात. मुंबईला म्हशीच्या तबेल्यामध्ये संगीत ऐकवतात. तेव्हा ध्वनिशास्त्र खूप अशा प्रकारचं उंचावलेलं आहे. हे कुदो सिंग मध्य प्रदेशमध्ये एका संस्थानिकाच्या दरबारात मृदंग वाजवण्याकरता होते. एके दिवशी दुपारी दरबार संपला आणि कोदो सिंगाने राजाने कोदो सिंगानं फरमावलं हमें पखाव सुनाव. मला पखावाच ऐकव. कलाकार लहरी असतात कंसात वारकरी कलाकार सोडून. बरोबर आहे ना? वारकरी कलाकार सोडून बाकीचे लहरी असतात. कोदो सिंगाने सांगितलं राजा तुला ऐकायची इच्छा पण मला वाजवण्याची इच्छा नाही. त्याला काय करू? भर सभेमध्ये अपमान. 3 गोष्टी अशा आहेत की शस्त्रा वाचून वध आहे. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रत्यक्ष याच नारीणाम अशस्त्रवध मुच्यते. राजाचा भर सभेमध्ये अपमान करणं शस्त्रा वाचून वध आहे त्याचा. विद्वान माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं शस्त्र वाचून वध आहे. आणि पत्नीचा कायमचा त्याग करणं शस्त्र वाचून वध आहे. राग आला राजाला आणि सांगितलं हा कलाकार उन्मत्त झालाय, याला उन्मत्त हत्येच्या पायाखाली मृत्यूदंड द्या. दिवस ठरवला. मैदान मोठं. कोदो सिंगांना त्या मैदानामध्ये बसवलं आणि एक हत्ती आणवला. आता उन्मत्त करायचं आहे त्याला. हत्तीला उन्मत्त करण्याकरता त्याला पाजली दारू. कोदो सिंगाने राजाला बोलवलं. राजा तू मला आता मृत्यूदंड देतोयस पण जगाचा नियम आहे मृत्यूदंड देत असताना शेवटची इच्छा पूर्ण केल्याशिवाय देता येत नाही. मला विचार काय इच्छा शेवटची? काय इच्छा आहे? काही नाही. एक मृदंग आण वाजू दे एकदा मग झालो मरायला मोकळा. मृदंग आणवला. दाया माया लावला आणि माहुताला सांगितलं सोडतो हत्ती. कोदो सिंगाने गजझंपा नावाचा ताल आहे तो वाजवायला सुरुवात केली. हत्तीसारखी जाड अक्षरातून तो झुलत झुलत चालतो. हत्ती जसा जसा जवळ येत होता तसा तसा त्याच्या मनातला तमगुण नष्ट होत 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 जवळ आल्यानंतर त्याने मृदंगावर सोंड टेकवली आणि हत्तीला समाधी लागली. राजाला आश्चर्य वाटला. रे बाप रे केवढा मोठा आपल्याकडून अपराध होत होता. हत्तीला बाजवलं केलं आणि कोदो सिंगांची माफी मागू लागला. कोदो सिंगाने सांगितलं राजे माफी करण्याचं काम नाही. तुमच्या दरबारातलं मीठ खाल्लं होतं म्हणून आमच्या मृदंगात काय ताकद आहे ते तुम्हाला दाखवली. आता तुमच्या दरबारात राहणार नाही. निघून गेले महाराज. अशा मृदंगाच्या बाबतीत ज्यांनी 175 गावामध्ये क्लास घेतले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मृदंग वादकांचा सुकाळ तयार केला. नाहीतर एक काळ असा होता महाराज स्वामी महाराजांच्या काळात आम्ही ऐकलं. आमचे वडील होते स्वामींच्या जवळ. एक काळ असा होता की मृदंग वादकच भेटत नव्हता. कुठं तरी दुखतंय खोब्यात. येतो का बोलतो मला नाही. पण केवढा मोठा विकास झाला आज. कुठे जा महाराज भरपूर समजता उत्कृष्ट अशा प्रकारचे मृदंगवादक. अशा मृदंगवादकाची जी कला आहे, कला म्हणण्यापेक्षा मी तिला सेवा म्हणेल. कला क्षेत्र वेगळं असतं आणि सेवा क्षेत्र वेगळं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण जो मृदंग वाजवतो तो सेवा म्हणून वाजवतो, कला म्हणून नाही. तेव्हा अशा प्रकारची सेवावृत्ती ज्याने खूप मोठी प्रसारित केली अशा एका सत्पुरुषाच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्या वाट्याला सेवा आली. बराच वेळ विचार करतो होतो की या सेवेकरता कोणता अभंग घ्यावा.
पण भगवंताची कृपा बसल्यावर एकदम हा अभंग आठवला. म्हटलं आपण याला आता नको करायला दुसरा, त्याच्याकरता आपण हा चिंतनाकरता अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एक प्रकारचं महान मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनामध्ये व्यवस्था आणि अवस्था दोन गोष्टी असतात. शरीराकरता व्यवस्था, जीवाकरता अवस्था. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, ही व्यवस्था आहे. पण याच्यानंतर ज्याला अवस्था म्हणतात, ती अवस्था प्राप्त होण्याकरता मात्र खूप मोठं मार्गदर्शन हवं आहे. कारण जीवात्मा स्वभावता अज्ञानी आहे. अविद्येची हा निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो. अनादी काळापासून अविद्येच्या रात्रीत जीवात्मा झोपलेला आहे. अशा वेळेला याला जागं करण्याकरता तो स्वतः जागा होऊ शकत नाही, त्याला जागं करावं लागतं. आणि कोण जागं करतं? संत मंडळी जागे करतात. आता जागा रे भाई लो, आता जागा रे भाई लो, आता जागा रे भाई लो जागा, आता जागा रे भाई लो जागा. चोर निघाल्या नाडोनी भागा रे भाई लो, जागा रे भाई लो. काय जागाची निजलासी, सुने जागवणे दारापाशी, तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटी नगेशी वासुदेवासी का. असा समाजाला जाग करण्याचा जो प्रयोग आहे, तो प्रयोग भक्तीच्या द्वारे ज्यांनी जाग करण्याचा प्रयत्न केला. आणि करत असताना स्वभावता जीवाला आपल्या जे हवं आहे त्याचं साधन कळत नाही. पहिलं साध्य कळत नाही, दुसरं साधन कळत नाही. काय नेमकं आपल्याला मिळवायचं? एक मिळालं जगातलं सगळं मिळलं जाईल असं काय आहे? स्वभावता नाही कळत. आज शाळा कॉलेजचा एवढा मोठा विकास झाला आहे, तरी परंतु त्यांचा विषय वेगळा आहे. त्याला अपराविद्या म्हणतात. आणि हे करण्याकरता पराविद्या लागते. परायया तदक्षरम अधिगम्यते, जिच्यामुळे अक्षर परमात्मा प्रसन्न होतो, तिचं नाव आहे पराविद्या. आणि ती पराविद्या वेदशास्त्र आणि संत यांच्या माध्यमातूनच लोकांकडे प्रवृत्त केली जाते. याकरता आपल्याला साध्य आहे परमसुख. प्रपंचात माणूस सुख भोगतो, पण ते अज्ञानातलं सुख आहे. ज्ञानातलं सुख वेगळं आणि अज्ञानातलं सुख वेगळं. सुखाच्या पलीकडे माणूस जाऊ शकत नाही. आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणार नाही, जाण्याची शक्यता नाही. अंतिम अवस्था आपल्याला सुख पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं काही नको. वस्तूतून आपण सुखाची इच्छा करतो, पण वस्तू सुख देईलच असं सांगता येत नाही. कदाचित ते दुःखसुद्धा देऊ शकते. आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर, ज्यांच्या बाबतीमध्ये लवितकर महाराज मी मानसपुत्र म्हणतात त्यांचा, ते असं म्हणायचे, माणसं मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात. ते म्हणायचे पेढे वाटायची काही करू नका, तो कसा निघतो ते बघा, नंतर पेढे वाट. आपात रमणीयेषु भोगेष्वं विचारवान नानुरज्यते केंद्रितान दोष दृश्या देहाजते. वर आकर्षण करणाऱ्या विषयामध्ये शहाणा माणूस रममान होत नाही. हे संस्पर्शजा भोगा दुःखयो न एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. शहाणी माणसं याच्यात रममान होत नाहीत. राहणं वेगळं आणि रममान होणं वेगळं. शरीर निर्वाह करता राहावं लागतं, हा भाग वेगळा आहे, पण रममान होणं हा भाग वेगळा आहे. हो, आमचे वैकुंठवासी मोठे बाबा म्हणायचे, काही लोकांचा असा प्रकार असतो जीवनाचं सूत्र, सास तीरत ससरा तीरत आदा तीरत साली माँ बाप तो नदी नाले सब तीरत घरवाली. मोठे बाबांचं ठरलेलं असंच वाक्य. मुद्दा असा, एवढाच अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे.
पण या जीवनाच्या कुंपणाच्या पलीकडे जाण्याकरता पहिल्यांदा ज्ञान व्हावं लागत असतं. आणि ते ज्ञान होत असताना परमसुखाचं साधन जर काय असेल तर ते पुण्य आहे. सुख हे साक्षीभाष्य आहे, शास्त्रीय शब्द आहे. साक्षीभाष्य म्हणजे ज्याच्या त्याच्या अंतःकरणाला अनुभवाला येणारं जो विषय त्याचं नाव आहे साक्षीभाष्य. बाकीचे विषय इंद्रियाने कळणारे आहेत, पण सुख हा जो विषय आहे तो आपल्या वृत्तीला कळणार आहे. आणि वृत्तीला कळत असताना सुद्धा त्यामध्ये ते सुख सुखाभास, अज्ञानजन्य सुख वेगळं आणि वास्तव सुख वेगळं. या कश्चित सौख्य हेतो हो यतती जगती नैव दुःखस्य हेतो हो. प्रत्येक प्राण्याची हालचाल सुखा करते. आणि त्या सुखामधले प्रकार असा आहे की प्रपंचामध्ये विषय अनुकूल झाले की सुख वाटतं. म्हणून एक वाक्य असं, अनुकूलम वेदनीयम सुखम प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. आपल्याला जे अनुकूल वाटतं ते आपल्याला सुखाचं साधन वाटतं, आणि जे आपल्याला प्रतिकूल वाटतं ते आपल्याला दुःखाचं साधन वाटतं. पण जे आज सुखाचं साधन आहे ते दुःखाचं होऊ शकतं, आणि दुःखाचं साधन आहे ते सुखाचं होऊ शकतं. या संबंधामध्ये एकनिष्ठता काहीच नाही. त्याच्यामुळे हा मार्ग चुकलेला असतो. त्याच्याकरता सुखाचं नेमकं साधन पुण्यशक्ती हे साधन आहे. आणि ती पुण्यशक्ती मिळवत असताना काय करावं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावे, गीता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तोटी, नेगे माझी वाचा तोटी. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे, गीता सज्जनांची नावे, गीता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे, गीता सज्जनांची नावे, गीता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. सुखाचं नेमकं साधन जे आहे ते पुण्य आहे. आणि ते पुण्याचा साठा स्वीकारणं याला म्हणतात पुण्यवंत.
केवळ पुण्य थोडं बहुत केलं म्हणजे तो पुण्यवंत होत नाही. धनवंत, गुणवंत, ज्ञानवंत, वतूप प्रत्यय, मतूप आणि वतूप हा प्रत्यय लागल्यानंतर प्राचुर्य अशा प्रकारचा सांगत असतो. भरपूर पुण्य आणि पाप हे शास्त्रामध्ये नेहमी आपल्याला शब्द ऐकू येतात. आणि नास्तिक बुद्धीच्या माणसाला हे पटत नाही. पुण्य म्हणजे बोलताप आणि पाप म्हणजे धमकी अशी व्याख्या करतात. तसं नाही महाराज. हो, एक नैतिक शास्त्र आहे. आत्मना प्रतिकूलानी परिशाम न समाचरित. आपल्याला जे विरुद्ध आहे ते दुसऱ्याला वागू नका. आणि आपण जर दुसऱ्याला वागलो तर मग ते पाप आहे. नीतिशास्त्र सांगते आपल्याला जे हवं आहे ते आपण दुसऱ्याला जर केलं मग ते पुण्य आहे. पुण्य आणि पाप कुठलाही नास्तिक असू दे महाराज, त्याला ही जर व्याख्या सांगितली त्याला कबूल करावीच लागेल. नाही कबूल केली समजायचं मग तो दगड आहे. आपल्याला जे अनुकूल आहे ते दुसऱ्याकरता करणं आहे. तानेल्या जीवन वना माझी. अडचणीत सापडलेल्या जीवाला सहकार्य करणं. चिखली रुतली गाये धडबाकडनं पाही ते शेगलानी होय काला बोला. एक पुण्य महाराज. एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा परिषदेला चालले होते, रस्त्यामध्ये एक असा जमाव होता. जमाव कशाचा जमाव आहे हे पाहण्याकरता स्वामी विवेकानंद जवळ गेले. लोकांना विचारल्यानंतर लोकांनी सांगितलं एक कुत्र्याचं पिल्लू आहे आणि ते कुत्र्याचं पिल्लू डबक्यात पडलं आहे. वर निघण्याकरता खूप प्रयत्न करते. थोडं बहुत वर आलं की पुन्हा पडते, थोडं पुन्हा आलं की पुन्हा पडते. बाकीचे सगळे सभ्यग्रस्त नुसते पाहत होते आणि खाली पडलं की अरे 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 फक्त एवढंच म्हणत होते. पण त्याला बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हता. स्वामी विवेकानंद रस्ता काढून 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 पुढे गेले, डबक्यात उतरले, पिलाला खालून हात दिला, बाजूला काढून ठेवला. जमलेले माणसं स्तुती करू लागली. आता तो इंग्रजी शब्द आहे मला येतो पण वापरत नाही. फार दयाळू माणूस, फार दयाळू माणूस. आपल्या मराठीतलं त्याचा अर्थ फार दयाळू माणूस. मोठ्या माणसाला स्तुती केलेली आवडत नसते. कारण का न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमान. स्तुती पचवणं इतकं सोपं नाही महाराज. फार मोठ्याचं उदाहरण आहे. शुकाचार्य जेव्हा पळत होते मागून व्यास महाराज हाका मारत होते आणि झाडं पाडं दगड ओ देत होते. परमहंस वृत्ती पसरलेली होती आणि रस्त्यामध्ये एक सरोवर आलं होतं. त्या सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य समोरून गेले. महिला लाजल्या नाहीत. व्यास महर्षी आले की महिला लाजल्या, अंगावर लुगडी घेतली, बाजूला बसल्या. व्यासाने लागलीच प्रश्न केला, का गं महिलानो, माझा तरणा बांड मुलगा तुमच्या समोरून गेला, तुम्ही लाजला नाहीत आणि मी तुमच्या पंजोबासारखा तुम्ही मला लाजताय. महिला हुशार होत्या. सांगितलं बाबा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमचे चिरंजीव असे परमहंस वृत्तीमध्ये होते, त्यांना जगाचं भान नव्हतं. हे सरोवर आहे, आम्ही महिला आहोत, आम्ही स्नान करतो, याचं अजिबात भान नव्हतं. भान नाही म्हणजे अभिमान नाही आणि अभिमान नाही म्हणजे लाज नाही. तुम्हाला सगळ्या जगाचं भान आहे याचा अर्थ अभिमान आहे आणि अभिमान आहे तिथं लाज आहे म्हणून आम्ही लाजलो. हे शुकाचार्यांच्या कानावर गेलं आणि शुकाचार्यांच्या मनात बदल झाला. हम भी कुछ हैं, आपण कोणीतरी आहोत. सगळं ओ देणं बंद झालं महाराज. व्यासांच्या लक्षात आलं घात झाला आणि घात झाल्यानंतर जनक भेटीसी पाठविला त्याने. अभिमानाने खोटे केले. का सांगतो, स्तुती करणं शहाण्या माणसाला आवडत नसतं. अर्थात स्वामी विवेकानंदाचे सगळे लोक स्तुती करू लागले, काय पुण्यवान आहेत, काय पुण्यवान आहेत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तुम्ही स्तुती करू नका. मी त्या पिलावर दया केली नाही, मी माझ्यावरच दया केली आहे. कारण त्या अडचणीत पडलेल्या पिल्याला पाहून मी जर पुढे गेलो असतो तर माझा अंतरात्मा मला सारखा डवचत राहिला असता. काय रे, अरे तू त्याला बाहेर काढू शकला नाहीस, बाहेर काढू शकला नाहीस,
हे दुःख मला भोगावं लागलं असतं, ते दुःख भोगू नये म्हणून त्याला पिला बाहेर काढला. विठ्ठल आता दया ते ऐसी परिपूर्ण चंद्रिका जैसी निवडिता नकडसी लसाना थोर. अशा प्रकारची दया म्हणा. या दयेनं पुण्यवंतपणा होतो. काही पुण्याची आपण सर्वसाधारण समालोचन करून अनेक प्रकार पाडूया. एक पुण्य आहे सामाजिक पुण्य, दुसरं पुण्य धार्मिक पुण्य, नैतिक पुण्य, सांस्कृतिक पुण्य, आध्यात्मिक पुण्य आणि भक्तिजन्य पुण्य. एक आहे सामाजिक पुण्य. समाजाला एखादा संकट प्राप्त झालं असेल, त्सुनामी लाटामध्ये काही माणसं बेघर झाली असतील, किंवा आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीचा भूकंप असेल, असं मोठं अशा प्रकारचं संकट आलं असेल, त्या संकटाला मदतीला धावून जाणं हे सामाजिक पुण्य आहे. धार्मिक पुण्य आपल्या धर्माने आपल्याला जे कर्तव्य करण्याकरता सांगितले ते करत राहणं, त्याच्यातून जी शक्ती निर्माण होते ते धार्मिक पुण्य आहे. नैतिक पुण्य व्यवहारामध्ये जगत असताना नीतिमत्तेने जगणं हे नैतिक पुण्य आहे. सांस्कृतिक पुण्य आपली परंपरा ज्या संस्कृतीची ती वागत राहणं सांस्कृतिक पुण्य आहे. आध्यात्मिक पुण्य आहे. अध्यात्मामध्ये जीवनाची व्यापकता होते. अवघ्या भूतांचे केले संतर्पण, अवघेचं दान दिली भूमी, आध्यात्मिक पुण्य आहे. आणि नामचिंतनातून होणारं पुण्य, पुण्याची गणना कोण हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हे पुण्य आहेत महाराज. सामाजिक पुण्य हे कनिष्ठ आहे असं कोणीही मनात आणू नये. कारण ते सामाजिक पुण्य त्या वेळेला फार महत्त्वाचं असतं. एक छोटा प्रसंग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळामध्ये एका माणसाला कोड फुटलं होतं, पांढरे डाग पडत होते शरीरावर. खूप प्रयत्न केले पण जाईना. अशा प्रकारे भौतिक उपाय करून संपल्यानंतर माणूस दैवी उपायाकडे वळतो. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर यांचे पाश्चात्य विद्येचे गुरुदेव रानडे यांना TB झाला होता. तो 3ऱ्या स्टेपवर गेला होता. डॉक्टरने सांगितलं औषधम जान्हवी तोयम, आता उपाय नाही. गुरुदेव रानडे इंचगिरी संप्रदायाचे. इंचगिरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय जवळजवळ आहे. फक्त फरक असा आहे की इंचगिरी संप्रदायामध्ये नामचिंतने ध्यान याला महत्त्व आहे, आणि वारकरी संप्रदायामध्ये आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ध्यानही आहे, राहो आता हेची ध्यान हेही आहे, पण स्वकर्म करून आणि भगवंताची सेवा करणं हा वारकरी संप्रदायातला साधनेचा प्रवाह आहे. तेव्हा भाऊसाहेब उमदीकर म्हणून यांचे हे शिष्य गुरुदेव रानडे, विजापूर भागामध्ये तो संप्रदाय अधिक आहे अजून. तेव्हा त्याने 8 तास एका आसनावर बसायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. बघता बघता काही काळात त्रास सगळा संपला. पुन्हा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी तपासलं, कसला TB राहिला नाही. काय केलं तुम्ही साधन? हा अपरिहार्य होता. साधन केलं, माझी निष्ठा श्रद्धा आणि सेवा तुम्हाला पटणार नाही, फक्त आहे का नाही एवढं बघा. एवढं करता सांगितलं की भौतिक साधनं संपल्यानंतर माणूस दैवी साधनेकडे वळतो. तसा तो माणूस हात टेकलेला आहे आणि दैवी साधनेकडे वळाला. त्याला एक दृष्टांत झाला. तो पैठणला जा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवाला जे पाणी पाजले ना तेवढं पुण्य माग, आणि ते पुण्य का तुला मिळालं की तुझ्या अंगावरचा हा त्रास संपणार आहे. आला शोधत नाथ महाराजांना नमस्कार केला. महाराज, मला दृष्टांत झाला आहे, माझ्या अंगावर हा जो रोग आहे हा रोग घालवण्याकरता तुम्ही गाढवाला जे पाणी पाजलं ना तेवढं पुण्य मला द्या. नाथ महाराजांनी सांगितलं ते सोडून सगळं माग, ते नाही देणार. का बरं? ही अवघड आहे. काशीला जाण्याची मला सद्बुद्धी झाली पाहिजे.
काशीला गेल्यानंतर भागीरथी रामेश्वराला आपण अर्पण करावी हेही बुद्धी झाली पाहिजे. आणि प्रत्यक्षात भागीरथीची कावड घेऊन मी दक्षिणेकडे रामेश्वराला जात असताना बरेच दिवस जागावे आणि लागता लागता रामेश्वराचं क्षेत्र जवळ आलेलं असावं आणि एखादं गाढव पाण्या वाचून तडपड पडलेलं असावं ही दुर्मिळ आहे. आणि रामेश्वराला सोडून त्याच्यातच रामेश्वर हे पाहून त्याला पाणी पाजण्याची बुद्धी निर्माण होणं ही अवघड आहे. सांगितलं याच्याकरता सामाजिक पुण्य महाराज, नंतर धार्मिक पुण्य. आपल्या धर्मानं आपल्या वाट्याला जी कृती आलेली आहे ती कृती करत राहणं याचं नाव आहे धार्मिक पुण्य. यजन याजन अध्ययन अध्यापन धार्मिक पुण्य आहे. नैतिक पुण्य आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नीतिमत्तेनं वागणं. छोटासा प्रसंग आहे. आपल्या देशामध्ये एक आर्य चाणक्य महान राजनीतिज्ञ होऊन गेले, जगप्रसिद्ध झाले होते आणि त्यांची कीर्ती चीन देशापर्यंत गेली. एक चीन देशातला राजकीय क्षेत्रातला अभ्यासू माणूस, त्याला एक जिज्ञासा निर्माण झाली की आर्य चाणक्य आणि जगप्रसिद्ध झाले, काय राजनीती आहे ते बघू तरी. तो अभ्यास करण्याकरता आणि भेट घेण्याकरता आर्य चाणक्यांच्याकडे आला. आर्य चाणक्य एका कुटीमध्ये राहत होते. वेळी सकाळची परवानगी मिळाली, सकाळी 5 वाजता आणि भेटण्याची परवानगी मिळाली. आर्य चाणक्य आपल्या कुपीमध्ये पुढे समय होती आणि चीनचा माणूस येऊन बसल्यानंतर आर्य चाणक्याने पेटती समई विझवली आणि विझलेली समई पेटवली. त्याला पहिलाच प्रश्न पडला, पहिलीच का विझवली, दुसरी का पेटवली? आर्य चाणक्याने सांगितलं त्याचं कारण आहे, पहिली विझवलेली समई राजकारभारातलं काम करण्याची समई आहे. तुम्ही आता मला भेटायला आलात ते खाजगी भेटायला आलात. खाजगी भेटी करता राजकारभारातल्या समयचं तेल खर्च करणं मला जमत नाही. त्याच्याकरता ती विझवली आणि ही पेटवली. किती बारकाव आहे महाराज. आज जर आपल्या देशामध्ये अशी नीती जर जगली तर रामराज्य येण्याकरता काही वेळ लागणार का? जाऊ द्या, तो विषयांतर भाग वेगळा. तेव्हा नैतिक पुण्य आहे, सांस्कृतिक पुण्य. आपल्या संस्कृतीमध्ये जी परंपरा आलेली आहे ती परंपरा टिकवणं याला म्हणतात सांस्कृतिक पुण्य. परमश्रद्धे प्रातस्मरणी रामसुखदाजी म्हणायचे, आपली संस्कृती जगण्याकरता 4 गोष्टी विसरू नये. विसरू नये नव्हे, बदलू नये. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध बदलू नये, तर संस्कृती जगेल, नसता जगणार नाही महाराज. आता मला लहान मुलगा इथं कुठं दिसेना गेला आहे. इथं एक छोटीशी मुलगी, तिला विचारायला हरकत नाही, बाळ शृंगार म्हणजे काय कळतं का तुला? शृंगार नाही कळत, मेकअप कळतं का? येस, बरोबर. अच्छा काकला असं कसं? शृंगार इंग्रजी, मेकअप मराठी. अहो त्यांचा दोष नाही, आपला दोष आहे. आपण आपला प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता मराठी बोलत असताना इंग्रजी शब्दामध्ये मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. आणि संकट आहे मोठं की भविष्य काळामध्ये मराठी भाषिकांना मराठी कळलं का नाही कोणाच ठाऊक. माझा मराठाची बोल कौतुके ज्ञानोबा एवढा स्वाभिमान मिळवतात आणि त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द मिसळून बोलतात. आपणापैकी कोणी म्हणलं हा बॉ इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो तेव्हा इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पण पुढचा ऐका, बोलायचं का 100% इंग्रजी बोला, नाही तर 100% शुद्ध मराठी बोला. मी कशाकरता सांगतो? संस्कृती पुण्याकरता. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध जर बदलले नाही तर आपली संस्कृती जगेल, असं रामसुखदाजींचं घोषवाक्य सतत असायचं महाराज. हे संस्कृती पुण्य आहे, आध्यात्मिक पुण्य आहे. चित्त शुद्ध झाली आहे आणि चित्त शुद्ध याला सद्गुरू भेटलेले आहेत. त्यांनी तत्वमसी महावाक्याचा शक्तिपाताचा उपदेश केला आहे. जगाचा बाध झाला आहे आणि जगाचा बाध होऊन मी वासुदेव तत्वता अशी वृत्ती निर्माण झाली. अशा वेळेला अवघ्या भूतांचे केले संतर्पण, अवघीच दान दिली भूमी. आध्यात्मिक पुण्य आहे आणि शेवटी नामचिंतनाचं पुण्य आहे. जसं भगवंताच्या नामचिंतनाचं पुण्याची गणना कोण करी, तसं पुण्यवंत होण्याकरता सुद्धा
संतांच्या नामचिंतनाचा फार मोठा उपयोग आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात पुण्यवंत व्हावे. आणखीन इथं थोडंसं मला विचार पुढे आपल्यापुढे प्रगट करायचं आहे. पुण्यकर्म करणं वेगळं आणि पुण्य सांभाळणं वेगळं. करणं आणि सांभाळणं याच्यात फार अंतर आहे. सामान्य माणसं करू शकतात, पण सांभाळणं इतका अवघड आहे. परमार्थ सिद्ध होण्याकरता उशीर जो लागतो तो याच्यामुळं. हो, अवघे रानोरान कल्पतरू. हे का? एका बाजूला म्हणतात सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात थोडी आहे थोडी आहे चित्त सहाय्य झाली. परमार्थ फार थोडा आहे म्हणतात. हा विरोधाभास कसा संपवायचा याच्याकरता एकच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जे केलेलं आहे ते केलेलं लोकांमध्ये साधना सांगू नये. जर सांगितली तर नष्ट होतं. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. प्रपंचात प्रापंचिक आशीर्वाद देऊ नये. कोणी असू द्या, देऊ नये. जर दिला दिले चाले वाचा क्षय मागेल्या चाले वाचा क्षय मागिले तपाच. जर आपण वाचा दत्त जर झालो तर आपलं पुण्य नष्ट होतं. भानुदास महाराजांचा मोठा प्रसंग आहे, आपण लक्षात घ्या. वाचा दत्त जर झालं तर पुण्य नष्ट होतं. एखादा आपण कुठेतरी समाजात आहोत, कुठल्या तरी क्षेत्रात आपण ज्येष्ठ असू, वयाने ज्येष्ठ असू, गुणाने ज्येष्ठ असू, कलेने ज्येष्ठ असू, ज्ञानाने ज्येष्ठ असो, अनुभवाने ज्येष्ठ असो. पण असं ज्येष्ठ असताना कदाचित कोणी एखादा आपल्याला नमस्कार जर करत असेल तर त्याला प्रतिनमस्कार करावा. लहान जरी असला आपल्याला नमस्कार करणारा, फक्त शास्त्र सांगते त्याच्या पायाला हात लावू नका. त्याच्या पायाला हात लावला त्याचं आयुष्य कमी होत असतं. फक्त त्याच्यात परमात्मा आहे असं हात जोडून मनाने त्याला नमस्कार करा. त्याच्यात परमात्मा आहे. त्याच्याकरता प्रतिनमस्कार करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर कदाचित आपण प्रतिनमस्कार नाही केला, ज्यांना हे साधन माहीत नाही ते काही वेळेला मकाच्या बुरकुंडासारखं ताट उभं असतात, लवतच नाहीत. लाटणे ऐसा न लवे. नक्की सगळं पुण्य नष्ट होतं. बरं, अनेक कारण आहेत. ह्या इतका मोठा विषय हा की इतक्या लवकर संपण्यासारखा नाही. अनेक कारणाने आपण केलेलं पुण्य साचवलं पाहिजे, आणि साचवल्यानंतर अत्यंतिक सुखाची जी काही प्राप्ती ती होत असते. याकरता तुकोबारा सांगतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन पुरुषाचं नाव घेतल्यानंतर आपण पुण्यवान होतो. आता सज्जन म्हणजे आता आपल्या तर मालिकाचं सज्जन पुरुष. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम भजन करतो आपण. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी. त्यांच्या नामात सामर्थ्य आलेलं असतं. वास्तविक देह आणि नाम याचा काय संबंध आहे? प्रकार असा आहे की परमात्म्याची साधना करत असताना त्या साधनेचा परिणाम अंतरंगावर होत असतो. अंतरंगावर परिणाम झाल्यामुळे बाहेरचं सुद्धा बदलतं. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. 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 उदासीनाचा देह नाही पुण्य पाप लागत
उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. परमात्मा स्वरूपाला जे उदास झाले, भक्त ऐसे जाना जे देह उदास, यांचा देहसुद्धा ब्रह्मरूप असतो. आणि ब्रह्मरूप असल्यामुळे महाराज म्हणतात नाही पुण्य पाप लागत त्या. त्यांना पुण्य लागत नाही. लागून पाप पुण्य, लागून पाप पुण्य, लागून पाप पुण्य, लागून पाप पुण्य. म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून पाप पुण्य, लागून पाप पुण्य, लागून पाप पुण्य. उदासीन महापुरुष म्हणजे तत्वज्ञानात अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचलेला, त्याला ब्रह्मरूप अशा प्रकारची त्याच्या देहाची अवस्था होतात. सदैव सच्चिदानंद का नोहावे ते, ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋणे दिवस. आपल्या वारकरी संप्रदायातल्या अलीकडच्या काळामध्ये आपल्या संप्रदायामध्ये आनंद महाराज वैजापूरकर होऊन गेले. महाराजांनी त्यांना पाहिलं असेल. हो, मुळात ते आर्य समाजातले. आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्रह्म समाज असे 3 समाज आहेत आपल्या देशात. आर्य समाज तो वेदाला म्हणतो पण मूर्ती मानत नाही, परमात्मा निर्गुण निराकारच आहे. अशा समाजातले बुद्धिमान वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचं एकच कीर्तन ऐकलं. आर्य समाज सोडला, गळ्यात तुळशीची माळ घातली आणि वारकरी पंथाची सुरुवात केली. इतके एकनिष्ठ होते. अति अंतरंगातून सेवा केल्यामुळे हो, ज्ञानेश्वरी माझी आई आहे, गाथा माझा बाप आहे या भूमिकेवर असायची. त्या काळात परमश्रद्धेय प्रातस्मरणीय भगवान शास्त्री धारूरकर, महात्मा गांधींनी पंडित प्राण ही पदवी दिली होती. ते धारूरकर शास्त्री काही अभंग जर अडचणीत वाटले तर आनंद महाराज वैजापूरकराकडे चिठ्ठी घेऊन पाठवायचे. एवढा त्यांचा अधिकार आहे. ते कोट वापरायचे. आधी दक्षता घ्यायची नाही. असं ब्रह्मस्थितीमध्ये परिणाम असा व्हायचा की त्या कोटात व्हायच्या वा. मग आनंद महाराज ते कोट उलटा करायचे आणि कोवळ्या उन्हात बसायचे, नकाने उवा मारायचे. जवळची माणसं म्हणायचे महाराज आमच्याकडे ते आम्ही करतो ना सेवा, तुम्ही नका करू. कारण का, तुम्हाला पाप लागेल, मला पाप लागत नाही. मी जरी वा मारल्या ते मला पाप लागत नाही, तुम्ही मारल्या तर तुम्हाला पाप लागेल. का, देहाच्या ठिकाणी एक रूपता झालेली आहे. आणि एक रूपता झाल्यानंतर उदासीनाचा देह ब्रह्मरूप, त्यांचं शरीरच अगोदर ब्रह्मरूप झालेलं असतं. दादा स्वयमेव पांडुरंग, दादा स्वयमेव पांडुरंग, दादा स्वयमेव पांडुरंग, दादा स्वयमेव पांडुरंग. विजेनं सुचवलं असेल, अर्धा तास शिल्लक राहिला आहे आणि सगळा विचार तसाच आहे. थोडं पुढे चाला ना. झाला स्वयमेव पांडुरंग. आणि जसं देहाचं आणि आत्म्याचं एकीकरण होतं, आता तो थोडा क्लिष्ट विषय. बाद समानाधिकरण का मुख्य समानाधिकरण ते फार खटखट आहे. त्याच्यातून मायावाद आणि चिदविलासवाद बाहेर पडलेला आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज चिदविलासवादी होते.
जगाला बाजूला करायचं आणि परमात्मा पाहायचं असं नाहीच. जगाच्याच रूपाने जन नव्हे हा अवघा जनार्दन असं जेव्हा अनुभव येतो, मग अनुभव आल्यानंतर मुख्य समानाधिकरणातून आत्मा आणि देह एकरूप झाला. देह आणि आत्मा जसा एकरूप झाला तसं देह आणि देहाचं नाव हेही सुद्धा एकरूप झालं. म्हणून त्यांच्या नामामध्ये सामर्थ्य असाल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. असं असल्यानंतर महाराज पुन्हा दुसऱ्या चरणात एक महत्त्वाची जबाबदारी सांगतात. अभंगाची लेघे माझी वाचा तोटे, लेघे माझी वाचा तोटे, नेघे माझी वाचा तोटी, नेघे माझी वाचा तोटी, लेघे माझी वाचा तोटे, लेघे माझी वाचा तोटे, नेघे माझी वाचा तोटी, नेघे माझी वाचा तोटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तोटे, नेघे माझी वाचा तोटे, फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तोटी, नेघे माझी वाचा तोटी. नेघे माझी वाचा तोटे, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, कुमार रखुमाई, कुमार कुमाई, कुमार रखुमाई, कुमार कुमाई, कुमार लेघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. हो, मी स्वतः सुद्धा संतांचं नामचिंतन करतोय अशी जबाबदारी सांगताय. आपल्या संप्रदायामध्ये व्यासपूजा एक प्रकारे व्यासपूजा बहुतेक फडकरी प्रारंभालाच करतात आणि जोग महाराज परंपरेमध्ये मधल्या विठोबा रुक्माईला करतात. ही जी व्यासपूजा आहे ही जर मी उभं राहून स्वीकारली असती तर या ओझेनं खाली बसलो असतो. एवढं प्रेम आपण करता. हा सत्कार माझा नाही, ज्ञानोबा तुकोबा सद्गुरू जोग महाराजांचा सत्कार आहे. आम्ही तो संतांची दास, संत पदवी नको आम्हाला. अर्थात गाढवे महाराज यांनी थोडी एक आज्ञा केली, थोड्या वेळ राहू द्या. आता एवढं मोठं निवृत्तीनाथांच्या समाधीच्या स्थळाचं सेवा करणारे त्यांचं ऐकावं लागेल ना. आपलं चिंतन चाललं दुसऱ्या चरणाचं. नेघे माझी वाचा तुटी, माझी वाणी थांबत नाही. महालाभ भुकासाठी एक प्रकार असा आहे की बोलणाऱ्याला एक जबाबदारी असते. सांगे आण करी आण
ते कैसे ब्रह्मज्ञान. एक सांगायचं आणि एक वागायचं, ते तर ब्रह्मज्ञानाचा पत्ता नाही. आचिनोचित शास्त्रार्थम आचार्य स्थापित स्वयंप्याचार्य देस्तो आचार्य विनिश्चिता. शास्त्राचं सार काढतो आणि त्याचं आचरण आपण करतो आणि लोकांमध्ये प्रस्थापित करतो, त्याचं नाव आहे आचार्य. पण महाराज पहिल्या चरणामध्ये साधन सांगून गेले, पण आपण काही त्याचे जबाबदार आहोत का, ही जबाबदारी दुसऱ्या चरणामध्ये प्रकट करतात. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. एक प्रसंग आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळामध्ये पैठणला एक कुटुंब घर करता स्वर्गवासी झालेला आहे. एकुलता एक मुलगा, अति गरिबी. पतीनं कामधंदा करायचा, कुठून तरी पैसे आणायचे आणि मग चूल पेटायची अशी अवस्था असायची. पण तो मुलगा इतका हट्टी असायचा, आईला सारखा गुळ मागायचा, मला गुळ खायला दे, गुळ खायला दे, गुळ खायला दे. त्रस्त झाली बिचारी. तरी ते लहान मुलाला घेतलं आणि नाथ महाराजांच्याकडे आला. महाराज आता माझी अत्यंत गरिबी परिस्थिती आणि सारखं गुळ खायला मागते, याची प्रकृती बिघडेल आणि काहीतरी याच्यावर तुम्ही मंत्रशक्ती टाका. नाथ महाराजांनी सांगितलं, बाई 15 दिवसानंतर परत या, काय हरकत नाही. 15 दिवसानंतर परत त्या मुलाला आणलं. मागच मी आणलं होतं, तुम्ही म्हटलात 15 दिवसानंतर या, सांगायला काहीतरी काही मंत्र वगैरे असेल तर. नाथ महाराज एवढंच म्हटले, बाळ गुळ खाऊ नये बरं, बस संपलं. त्या मुलाच्या आईनं विचारलं, मग महाराज हे 15 दिवसापूर्वी सांगायला काय अडचण होती. नाथ महाराज सांगितलं, अडचण अशी होती, मी स्वतःच गुळ खात होतो आणि मी जर गुळ खातो होते त्याला गुळ खाऊ नको म्हणण्याचा अधिकार मला काय आहे. आता गेलेल्या 15 दिवसात एक कण सुद्धा खाल्ला नाही, मग आता सांगण्याचा मला अधिकार आला. विठ्ठल विठ्ठल. मेघे माझी वाचा तुटी. माझी वाणी सतत या संतांच्या नामचिंतनामध्ये रंगलेली आहे आणि त्याचा परिणाम महालाभ भुकासाठी संतांच्या चरणात चिंतनाच्याद्वारे महालाभ सहज मिळतो. त्याला काही फार मोठं कष्ट करावं लागत नाही. लाभ कशाला म्हणतात, मिळालेला आपण लाभ म्हणतो. पण प्रपंचामध्ये माणूस प्रयत्न करतो, पण लाभ मिळतो का नाही हा प्रश्न वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी एक दृष्टांत सांगितला आहे. कोंबडं असतं ना, कोंबड्या पाळणाऱ्याचा उकरडा कधीच नीट राहत नाही. त्या कोंबड्याला छंद असतो उकरायचा, उकरून उकरून काय मिळालं बघत नाही ते. पुढेच उकरी लाभणे, पुढेच उकरी लाभणे, पुढेच उकरी लाभणे. कामळे झाली कोंबड्याची, तुकामणे झाले कोंबड्याचे बळी, कामळे झाली कोंबड्याची, तुकामणे झाले कोंबड्याचे बळी. पुढेच उकरी लाभणे, पुढेच उकरी लाभणे. कामळे झाले कोंबड्याची परी, पुढेच उकरी लाभणे. प्रयत्न चालू आहे पण मिळत नाही महाराज, फक्त उकरत राहतं. किंवा दुसरा एक व्यवहारातला एक भाग आहे. पूर्वी मातीची घरं होती आणि त्या मातीच्या घराला एक प्राणी उकरायचा, त्याला म्हणायचं घुस. कोणत्या बुद्धिवंतांना नाव दिले कोणास ठाऊक, घुस. ते घुसतच राहायचं. आणि त्या प्राण्याचा एक महत्वाकांक्षा असा मातीचा ढीग करायचा की तो मातीचा ढीग आपल्या खांद्यात का उंच आला पाहिजे. उकरायचं ढीग तयार केल्यानंतर किती उंच झाला हे बघण्याकरता त्या ढिगाच्या माथ्यावर चढायचं आणि मग बघायचं किती उंच आला. आता कोणत्या कल्पात येईल तपासण्याची पद्धत बदलायची नाही. ढिगाच्या माथ्यावर चढून तो खांद्या इतका कसा येईल. तसं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये असाच प्रकार आहे. पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये लाभ ज्याला म्हणतात, ऐसा लाभ नाही दुजा विचारिता काही. या लाभात ना परो लाभो, यत सुखात ना परम सुखम, यत ज्ञानात ना परम ज्ञान, तद ब्रह्मेत्यवधारे. आत्मस्वरूप ज्याला म्हणतात ते सगळ्यामध्ये लाभ मोठा आहे.
आणि अशा प्रकारचा जो लाभ आहे तो लाभ सहजासहजी मिळतो. बरं, लाभ मिळाला, त्या लाभाचं प्रतीक काय? अभंगाच्या तिसऱ्या चरणात. विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा पायी संतांची आभाव पायी संतांची आभाव नेगे माझी वाट तुटी नेगे माझी वाट तुटी पायी संतांची आभाव पायी संतांची आभाव मानवी जीवनाला विश्रांतीची गरज आहे आणि इतकी विश्रांती आपल्या जीवनामध्ये आहे. आपण एक क्षणाशिवाय कुठलंही काम करत असताना विश्रांतीशिवाय करू शकत नाही. आपल्या कीर्तनातलं सांगतो, आता हे मृदंग वाजवतात दोघंही, वाजवताना विश्रांती घेऊनच वाजवत आहे. विश्रांती घेतल्याशिवाय तुम्हाला वाजवताच येणार नाही. कसं काय? वर हात केले की विश्रांती झाली आणि आघात केला की मग वाजवणं झालं. वर हात न करताना बाजूवर जाथुंगा तकथुंगाकडे देतात तकथुंगा नाही वाजवता येणार. विश्रांतीतूनच अशा प्रकारची गती चालू होते. आपण चालतो, चालत असताना सुद्धा विश्रांती घेत घेत चालतो. उचलून पाय टेकवला की झाली विश्रांती. न टेकवता चाला बरं, कसं चालता येईल? आता मी बोलतोय, बोलत असताना सुद्धा विश्रांती घेऊनच बोलतोय. 2 वाक्यात थांबतोय, 2 शब्दात थांबतोय, पण तुम्हाला कळत नाही थांबलेलं. विश्रांती घेतल्याशिवाय मला बोलताच येत नाही. आता काही बोलताना एवढी विश्रांती घेतात की 2 वाक्यात श्रोत्यांची झोपेची व्यवस्था. अशी विश्रांती ही अत्यंत महत्त्वाची. पण इतर तर नाही, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. मग आपली विश्रांती म्हणजे काय? आपल्या विश्रांतीची व्याख्या, कामाचा बदल हीच आपली विश्रांती. चिंतन सुरू केल्यानंतर मला वाटतं 2 तासाला 15 मिनटंच कमी आहेत. टाळकरी उभी आहेत, मागं टेकायला आधार नाही, आणि मग एका जागेवर उभारल्यानंतर पायाला थोडे खेटे येतात. मग ते घालवण्याकरता एक पाय अद्दर धरायचा टेकवायचा, दुसरा अद्दर धरायचा टेकवायचा, अशी विश्रांती घेण्याची पद्धत असते. पण खरी विश्रांती खाली बसल्यावर. आता आपण बसलो, आपल्याला काही दुःख कष्ट आहे का? काही नाही. पण ज्याला 2 तास मांडी घालून बसण्याची सवय नाही, असा एखादा श्रोता जर कीर्तनात आला, 1 तास झाला की एक पाय उचलतो, असा धरतो, पुन्हा टेकवतो, दुसरा उचलतो, पुन्हा धरतो, एवढं ना बघलं असा बसतो. बसण्याची प्रगती कशाचं लक्षण आहे? बसून बसून कष्ट व्हायला लागलं हे लक्षण आहे. मग बसणाऱ्या माणसाला विश्रांती कशानं? उभं राहण्यानं. उभं राहणाऱ्यानं बसणं, आणि दोघाला घर जाऊन झोपल्यानं नाही. झोपलेला माणूस उठतो का उठतो? त्याचं एकच कारण आहे, झोपून झोपून कष्ट होतं म्हणून उठतो म्हणून बरं, नाही तर लोकांनी पोचवलं असतं. तेव्हा मला हे सांगायचं की आपल्या कामाचा बदल हीच आपली विश्रांती. एक छोटा दृष्टांत मी ऐकलेला आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपण रामकृष्ण भाऊ येडसीकर यांच्याकडून ऐकलं आहे. प्रकार असा होता, एका चोराने चोरी केली आणि चोरीमध्ये तो सापडल्यानंतर न्यायाधीशाने त्याला शिक्षा ठोठवली. फक्त शिक्षा देत असताना थोडा एक पर्याय ठेवला, 2 शिक्षा ठेवतो म्हणजे तुझ्यापुढं.
एक शिक्षा अशी आहे, एका वेळेला 1 किलोभर मिरच्या नुसत्या खायच्या आणि ते पटत नसलं तर एका वेळेला 100 फटके खायचे. तुझ्या मनावर बघ कोणती शिक्षा भोगायची ती. त्यांनी सांगितलं, साहेब फटके नाही खाणार, फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये गुन्हेगाराला चौकात उभं करून फटके मारतात. नाही मग खाणार, मग मिरच्या खातो. किलोभर मिरच्या नुसत्या खाल्ल्या तर गिनीज बुकमध्ये नोंद होईल माझी. मिरच्या आणल्या वजन करून 1 किलोभर. त्या अलीकडच्या संकरित नव्हत्या, ज्वाला, पंतसिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची अशा नाही. जुन्या काळातल्या आकूड लाल भडक लवंग्या मिरच्या होत्या, तिखट आती. 10-15 मिरच्या खाल्ल्यानंतर पोटात बडबड व्हायला लागलं, तोंडाची आग उठली. लक्षात आलं शेवटची मिरची खाईपर्यंत आपण जिवंत राहू शकत नाही, कमीत कमी फटके खाऊन तरी जिवंत राहू. सांगितलं, साहेब का बंद कराय. मग फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता. हातातलं अंटर चांगलं निबटक होतं, जोरात मारत होता. 10-12 फटके मारल्यावर पाठ सुजली. लक्षात आलं 100वा फटका आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. सांगितलं, साहेब का हे फटके मारायचं बंद करा. मग आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या आणि थोडे हे आपलं प्रपंचात असं चाललंय. विश्रांती कशाची महाराज म्हणत तर विश्रांती नाही, खोटे रात्रंदिवस तळमळ. पण संतांच्या ठिकाणी मात्र नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावं या कल्प. विश्रांती हे विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. खऱ्या अर्थाने विश्रांती संतांच्या ठिकाणी असते. पावलो सांभाळा उतरे, वाढल्या तरे. देवा सुख वाढल्या तरे. देवा सुख. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. ही खरी विश्रांती आहे. परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप होणं ही खरी विश्रांती आहे. जोपर्यंत वृत्ती भगवत स्वरूपापासून बाजूला गेली तोपर्यंत विश्रांती नाहीच आहे. जे काही तत्त्वज्ञान आहेत त्या जगातल्या तत्त्वज्ञानामध्ये एका ज्ञानोबरांच्या अभंगताचा सुंदर प्रकार सापडते महाराज. माणसाला कष्ट का होतात, पडले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवास. परमात्म्याचा वृत्तीचा वियोग झाला की कष्ट होणार. किती मोठं उदाहरण आहे महाराज. रास क्रीडेशी राते म्या ब्रह्माशन मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती कहा गबसी उगवला. भगवंताने वृंदावनला रासलीला केली. त्या रासलीलेची कालमर्यादा ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र अखंड केली आणि एवढा आनंद भोगला. रात्र संपल्यानंतर भगवान सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर गोपिका म्हणू लागल्या, काय रे सूर्या, अर्धाच क्षण आम्ही आनंद भोगला आणि तो उगवला. काय याचं कारण आहे, परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झालेली वृत्ती तिला कष्ट कधीच होत नाहीत. आणि दूर असेल तर मग मात्र कष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता वृत्ती दूर गेलेली काढण्याकरता विश्रांतीचा ठाव, पाये संतांची भाव. हे सगळं होत असताना काही वेळेला प्रतिबंधका भाव ज्याला म्हणतात, अडथळा, तो अडथळा नको आहे. तो अडथळा संतांच्या नामचिंतनात त्यांच्या चरणावर भाव ठेवण्यात काही अडथळा जर आला, तो अडथळा आल्यानंतर तो आनंद कसा मिळेल, तो अडथळा राहत नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. गती संतांची आठवी, गती संतांची
जपे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी मला फुकासाठी महालाभ फुकासाठी भुकासाठी
शास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट होण्याकरता प्रतिबंधका भाव असं एक साधन असतं, कोणताही अडथळा नको. तसं हा आनंद प्राप्त होण्याकरता अडथळा आहे तो पापाचा अडथळा असतो. पण ते पापसुद्धा संतांच्या नामजपातून नष्ट होतात. तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे. आता पापाचा विचार खूप मोठा आहे. कृतपाप, कारित पाप, अनुमोदित पाप, वाचिक पाप, कायिक पाप, मानसिक पाप, ज्ञात पाप, अज्ञात पाप, सांसर्गिक पाप. केले पाप जेणे दिले अनुभवून दोघाशी पतन सारिकेची. ब्रह्महत्या सुरापानम सेयम गुरुवांगना गमा महंते पातकाल न्याहू संसर्ग चापिते सहा. खूप मोठी पाप आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपला देहाचा अहंकार आहे तोपर्यंत आपल्याकडनं पाप होतात आणि काही नकळत पाप होतात. त्याला अज्ञात पाप म्हणतात. आपण एवढी मंडळी इथे आलो, येत असताना आपल्या वाहनाखाली कितीतरी किडेमुंग्या मेले असतील. पापच आहे, अज्ञात पाप आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत जबाबदारी आहे. तर अहंकार संपला, संतांच्या नामजपाने जर अहंकार संपला तर मग मात्र पाप नाही. तया करणे आत घडो का त्रैलोक्याचा घात परी तेने केले ही मात बोलू नये. तेव्हा ते पाप आहे. मुख्य अशा प्रकारचं पाप जर कोणतं असेल, देव अंतरे ते पाप कोठे उगवा संकल्प. ज्याच्यातून परमात्म्याला दुरावतला जातो परमात्मा, ते खऱ्या अर्थानं पाप आहे. अशा प्रकारच्या पापाचा नाश संतांच्या नामजपातून होत असतो. याच्याकरता महाराज हा सुंदर अशा प्रकारचा सोपा मार्ग सांगतात. ज्यांच्या द्वितीय पुण्यतिथी करता वारकरी वैभव आणि संगीत भूषण असं म्हणून ज्यांना आपण संबोधलेलं आहे त्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे वारकरी भजनाकरता लागणारं म्हणजे नाद ब्रह्म निर्माण होण्याकरता लागणारं जे साधन आहे, मृदंग असेल, गायन असेल, याचा खूप मोठा प्रचार केला. माझ्याकडे असं लिहून दिलं आहे की 7 तालुक्यामध्ये आणि 145 ठिकाणी क्लास करायचे. केवढं मोठं व्यापकत्व महाराज, केवढा सांभाळ व्हावा. असंच म्हणावं लागेल की संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. अशा सत्पुरुषाच्या बाबतीत हे द्वितीय अशा प्रकारचं पुण्यस्मरण आहे. आपण त्यांच्याकडं एक आदर्श घ्यावा की त्याने जसं हे ज्ञान वाटलं आणि आपण त्यातलं घेणारे भागीदार असो तर आपण सुद्धा ते वाटलं पाहिजे. शास्त्र असं सांगतंय, आपल्याकडे एखादं ज्ञान असेल, कला असेल, आपण जाण्याच्या अगोदर, जाण्याच्या म्हणजे वर जाण्याच्या अगोदर कमीत कमी एक तरी माणूस तयार करावा. नाही तयार केला तर ती विद्या शाप देते आणि ब्रह्मपिशाच्याच्या योनीला जावं लागतं. याच्याकरता हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या जीवनातला आदर्श आपण घ्याल आणि याच्यामुळे संप्रदायातल्या आनंदाची खूप मोठी अशा प्रकारची समृद्धी चाललेली आहे. जे तुकोबाराय सांगतात की त्यांचं नाव घेतल्यानंतर पुण्यवंत होतं आणि पाप होतं, आपण ते देखील घेऊया. ज्ञानेश्वर वेळ संपलेली, पण 1-2 मिनटामध्ये माझं मनोगत सांगतो. महाराजांच्या अमृत महोत्सवामध्ये त्या दिवशी सांगितलं तेच आता मी सांगणार आहे. आपल्यात ही प्रवृत्ती ही चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता सांगतो. आपल्या भारत देशाचा महिमा टिकवण्याकरता आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीला देण्याची अत्यंत गरज आहे. कारण आपल्या भारत देशाचा महिमा असा, एतत् देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या लोकांनी आपल्याकडे यावं, अध्यात्माचे धडे घ्यावेत, आपल्या देशाची उंची. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण संस्कृती खाली आली आहे. नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण कुठं चाललं देश, कोणावर जबाबदारी आहे? आपण सर्व उपस्थित मंडळी दुराचारातले नाहीत, पण आपल्यावर एक जबाबदारी आहे. पुरुष वर्गापैकी आपण आजोबा असाल किंवा वडील असाल आणि माता भगिनीमध्ये कोणी आई असाल किंवा आजी असाल, आपल्या घरातली 5 वर्षाचे मुलगा असो मुलगी असो त्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आपली आहे. कौमारे दाचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी. आज
देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 79 वर्ष झाली. लोकशाहीच्या काळात होता आपण. मग लोकशाहीच्या काळात असताना सुद्धा झालेल्या हुकुमशाहीच्या काळातले एकाच राजाचे पुतळे जागजागर उभारले जातात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्याचं कारण आहे जिजाऊ मातेनं त्यांना बालपणातच संस्कार दिले म्हणून शिवाजी महाराज बनले. अशी आपल्या देशाला गरज आहे, समाजाला गरज आहे आणि आपण त्या क्षेत्रातले आहात. सध्या वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आहेत. आम्ही म्हणत असतो या वारकरी संप्रदायाची एक भविष्यवाणी. अमरावती जिल्हा माधान नावाचं गाव, पाटलाच्या वंशामध्ये एक व्यक्ती जन्माला आली. बालपणामध्ये आई स्वर्गवासी झाली. वयाच्या दुसऱ्या वर्षी देवी निघाल्या, दोन्ही डोळे गेले. सावत्र आई होते, मारण्याकरता विष घातला, अजिबात परिणाम झाला नाही. त्या महापुरुषाचं नाव आहे प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज. 30 वर्षाचं आयुष्य आणि 132 ग्रंथाची निर्मिती आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. दुसऱ्या वर्षी जर डोळे गेले, कुठे शिकले असतील? सकळे शास्त्रे स्वयंबे निगती मुखे, ज्याला योगभ्रष्ट म्हणतात. असं ऐकलं होतं आहे की भगवान कृष्ण परमात्म्याने वृंदावनला जी लीला केली, त्या दारावर ललिता सखी होती. गुलाबराव महाराज ललिता सखीचे अवतार असं मी ऐकलं आहे महाराज. तेव्हा त्यांची एक भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. आम्हाला असं नेहमी वाटतं. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांनी 1917 साली आळंदीला जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, या भविष्यवाणीचं पहिलं पाऊल असेल. आज त्याचा मोगरा फुलला फुले विचिताती बहारू कळी अशी आला. या दृष्टिकोनातून ज्यांचं दुसरं पुण्यस्मरण आहे, हे सुद्धा या जोग महाराज संस्थेच्या वटवृक्षाची एक प्रकारची शाखा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा एवढा झालेला प्रभाव द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि त्यांच्या सद्भावनेकरता आपण थोडं नामचिंतन करून अर्पण करू आणि नंतर पुढचा भाग पाहू. विठ्ठल जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरे जय जय. ज्ञानेश्वर माऊली नागराज मावळी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय.